नमस्कार, गावगाडामध्ये आपले स्वागत आहे. आणि बिट्टलचं कमी शेळ्यामध्ये उत्कृष्ट शेळीपालन कसं केलंय ते पाहण्यासाठी आज आपण या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुनील ब्रह्मदेव जगताप. सुनील ब्रह्मदेव जगताप, सारोळे. बरोबर. हे तुम्ही ही जी कंपाऊंड आम्हाला दिसते हे सगळं मोठं कंपाऊंड कशामुळे केलंय? एकदम मोठं सगळं एकात बसावं. सगळं एकात हो. गाई तुमच्याकडे गायी किती आहेत? गाई 15 आहे. 15 गायी. आणि शेळ्या? शेळ्या 30 आहे. म्हणजे ही कधीपासून चालू केलं? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झालं. म्हणजे शेळ्या चालू करून 20 वर्ष झाली. म्हणजे जनावर तर आहेतच पहिल्यापासून तुमच्यात, बरोबर? पहिले होते, परत वाढले. पहिल्यांदा ही आता समोरची दिसते बोकडं, ही पहिल्यांदा तुमच्याकडे होती बिट्टलचं होतं का उस्मानाबादी होतं? उस्मानाबादी. मग ती उस्मानाबादी का बरं बदललं तुम्ही? जाते वर्षाला रेट जास्त आहे. म्हणजे तुम्हाला ते रेटचं तुमच्या लक्षात आलं. उस्मानाबादीपेक्षा ह्याला रेट जास्त आहे. फास्ट मोठी होती आणि ही फास्ट मोठी होती ती. मग ही गावरान शेळ्या होत्या का पहिल्या का तुमच्याकडे? का किती 4 असतील? 2-4 होत्या. उस्मानाबादी सगळ्या उस्मानाबादी. बरं. उस्मानाबादी. मग उस्मानाबादीचा जो बेण्याचा बोकड होता ते पुन्हा विकला. आणि मग आता वर्षाला काय? बर, वर्षाला तुम्ही बदला. आता ही जी बोकडं आहेत इकडं दाखवा. ही बोकडं ही बोकडं कितीला विकलाय तुम्ही? हिला येणार 30 ला. 23 ला विकलाय का? बाहेरचा. आणि ही बेण्यासाठी ठेवलाय. ही बेण्यासाठी ठेवलाय. धरू देते काय? हा बिट्टलचा बोकड आहे. याला कसं आहे, याचं नोज, कान आणि याची जी शिंग आहेत का ती पाठीमागच्या साईडला, आणि याची उंची, त्याचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामुळे ह्या बिट्टलला भरपूर मागणी. आणि अशा जातीची जर नर आपण आपल्या शेळीपालनाच्या गोठ्यावर जर वापरले तर त्याच्यापासून होणारी जी पिढी आहे ती इथं बघताय तुम्ही. अशा प्रकारचं बोकड आणि एकदम तजेलदार आणि ताजं तवान वाटणार असं बोकड, हे अशा पद्धतीची बोकडं त्याला तयार होतात. आणि त्याच्यामुळेच बेण्याचा बोकड हा चांगला असला पाहिजे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला ह्या शेळीपालनातनं किती नफा होते? त्यात वर्षाला 1.5 लाख, 1.5-2 लाख, 1.5 ते 2 लाख रुपये सगळं जाऊन 1.5 ते 2 लाख रुपये होते. मग ही वाढवलं होतं का? कितीपर्यंत शेळ्या होत्या सुरुवातीपासून तुमच्या? 70 शेळ्या. 70 शेळ्या होत्या. मग ती होईना का तुमच्याकडे? लेवत नाही. बर. म्हणजे कामाला गडी मिळत नाही घरच्या घरी? दोन्ही निमणी असले चालते. दोन्ही थोडं सगळं बघते. बरोबर. तर आता ही जी हे ह्याच्यामध्ये शेळ्या बरोबर आत जाऊन खाते का? तोंडाच्या मापाच गेली. तोंडाच्या मापाचं केलेलं आहे. आणि हे खाली सिमेंटचं वापरले तुम्ही, बरोबर? सिमेंट. आणि वर रॉड मारून वेल्डिंग केलेलं आहे. ते त्यावेळेसच केलं होतं का ह्याला? की करून किती दिवस झाले? ही आधी परत केलं. पुन्हा नंतर केलं. ही जनावरांसाठी केलं होतं. शेळ्याला आणले आणताना बर आज चालल्यामुळे पण मारली. म्हणजे शेळ्याला आणलं, वर चढा लागल्या, आत चालल्या शेळ्या, त्यामुळे तुम्ही ते ही मारलं. ही वरच मारलं. आता आत जात नाही ती, काय अडचण नाही. खायला त्यांना व्यवस्थित येते. किती पत्र्याचं शेड आहे? 24 पत्र्याचं. 12 दोन्ही 24. ही जाळ्या आणि हे सगळं करताना तुम्हाला हे खर्च किती आला होता? त्याचा सगळा खर्च 2.5-3 लाख. 2.5-3 लाख रुपये गेले. पण तुम्ही त्याच्या अगोदर मारलं तर सकाळी आल्यानंतर काय? सकाळी झाडून काढायचं. बर. झाडून काढायची, धारा झाली मका टाकायची. बर. आणि मग नंतर 11 वाजता तर सोडायचं, बाहेर वैरण टाकायची. बरोबर. आम्ही मग अशी बघितलं. पण बाहेर वैरण टाकायची आणि ती खाऊन झाली की ती सावलेली येऊन बसायला, सावलेली येते ती. कोणाला बाहेर विषय नाही झाला विषय. यांना पुन्हा बघायला यायचं नाही. पुन्हा तुमचं फिरवली तर बाहेर सोडली. पण ह्याच्यामधून बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होतोय, बरोबर आहे का? चलन बंद पडायचं चालते. दुसरं काय? गाय आटले हे आटले त्यात. म्हणजे गायी आटल्या म्हणजे गायीची दूध सगळी संपली, गाभण गेलेल्या गायी सगळ्या आटवल्या
की ह्याच्यावर तुमचं भागते ही जण जाईल त्यावर बघते. म्हणजे ही जोपर्यंत पुन्हा ह्यांची तोपर्यंत ही व्यायला होते त्या, मग व्यायला झाले की तोपर्यंत गाईचं दूध चालू होते आणि तिकडचं बंद झालं की वेलेले असते त्याशिवाय पर्याय नाही दुसरा, एक चालत नाही. तोपर्यंत तुम्ही ती ही बोकडं मोठी होईपर्यंत निवांत राहता. खाणं पिणं यांचं आहे म्हणूनच 2 2 in 1 म्हणजे गाई पालन आणि शेळी पालन हा व्यवसाय तुम्ही चालू केला. तुमच्या जी शेळ्या आहेत ह्या शेळ्या किती पिल्ली देणार आहे त्या आता सध्या? 3 पिल्ली देते समोर 3 ही 3 पिल्ली देणार शेळ्या. बर म्हणजे आणि दुसऱ्या शेळ्या 2 3 2 3 2 3 2 3 म्हणजे पहिल्या एक होणार. हा पहिल्या रोला कधीतरी 1 2 होते बरोबर, नाहीतर 2 3 2 3 पिल्ली देणार आहे. बरोबर आहे. भविष्यात तुमचा प्लॅन आहे की बाहेरच्या साईडला गुरं म्हणजे गायी मोकळ्या सोडायच्या आणि आतमध्ये शेळ्या राहिल्या पाहिजे. शेड आणि ही मोकळं अंगण फक्त ही शेळ्यांना ही ओपन आणि बाहेरची जी जागा आहे ती पलीकडनं अशी बाहेरची जागा त्याच्या बाहेर पण जाळी मारली. ती बाहेरची म्हणजे जाळी जी आहे ती जनावरांसाठी बरोबर. म्हणजे इथल्या इथं तुम्हाला कामं पण दोन्ही एकत्र करता. आजारी वगैरे पडत नाहीत काही अशी लसीकरण आजारी पडा विषय येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहताय. लसीकरण केल्यावर आजारी पडायचा विषय येत नाही. कवा तर पडतील तसं होणार तेवढे कवा ते कवा तर पडलं तर म्हणजे कधी तर आजारी पडले तर त्याला विषय डॉक्टर आहे, डॉक्टरना बोलवून घेऊन तुम्ही उपचार करता. बरोबर. म्हणजे जास्त दूध देणाऱ्या आणि 3 3 पिल्ली देणाऱ्या खाणीच्या ह्या शेळ्या आहेत बरोबर. त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न डबल व्हायला 1.5 व्हायला वेळ लागत नाही. समजा जन्मलेलं लहान पिल्लू आहे त्याचं कसं काय काळजी घेता तुम्ही? 15 ते 20 दिवस काळजी. एक 15 ते 20 दिवस तुम्हाला काळजी घ्यायला त्याला पाजायचं त्याची ती मनानं प्यायला लागलं की मग तुम्ही त्याला जास्त बघत नाही. शेळ्या बाहेर काढणे दाव्यानं बांधणे 16 वाजता. म्हणजे वेल्यानंतर एक 15 दिवस तुम्ही त्याची काळजी घेता. म्हणजे लहान पिल्लांची काळजी घेतात. एवढी जी दिसते ती अशी चांगली ती उगाच दिसत नाही. ती शेळ्यांच्या आईला या पिल्लांच्या आईला चांगलं दूध असल्यामुळं आणि तुमचं मॅनेजमेंट चांगलं असल्यामुळे ही पिल्लं चांगली दिसते. जी युवा मुलं आहेत त्यांनी जर करायचं म्हणलं तर त्यांना काय सांगताल तुम्ही? किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे? पहिल्यांदा शेळ्या घ्यायच्या नाही त्या बाहेरल्या बरोबर साधारण मधली घ्यायच्या परत बारीक करायची. पहिल्यांदा बारीक केली जिरते. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा साधारण गावात बऱ्याच जण केले ते स्टार्टला बारीक गाव घ्यायची बरोबर क्रॉस वरले घ्यायच्या त्यावर पुन्हा हळूहळू करत जायचं पुन्हा. म्हणजे तुम्ही जसं केलं उस्मानाबादी क्रॉस वर तुम्ही पहिल्यांदा काम केलं. गावरान शेळ्या काय क्रॉस आणल्या अशात वाढवत गेला प्युअर केलं आणि आता प्युअर बिटलचं ओळ आहे. आता तुमच्याकडे 3 बोकडं आहेत त्यातली 2 बोकडं तुम्ही एक 30 म्हणजे 25 ते 30च्या दरम्यान तुम्ही विकताय आणि 1 बोकड आहे ते देण्यासाठी ठेवलेला आहे. बरोबर. अशा पद्धतीचा हा फार्म आपण बघितला आणि अतिशय उत्कृष्ट मॅनेजमेंट आणि इथल्या शेळ्या एकदम बांधा उंच आहे आणि 1 नंबर शेळ्या. दूध जास्त. ह्या शेळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या शेळ्यांना दूध पण जास्त आहे आणि पिल्लं जुळं आणि तिळं देण्याची क्षमता या शेळ्यांमध्ये जास्त प्रमाणात आहे. काही शेळ्यांना 3 पिल्लं होतात, काही शेळ्यांना 2 पिल्लं होतात. त्याच्यामुळं यांचा व्यवसाय आणि ते तिन्ही पिल्लांना म्हणजे मरतूक जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून त्याची काळजी घेतली जाते आणि चांगल्या उत्तम प्रकारचा ब्रीडरचा बोकड चांगला ब्रीडर या ठिकाणी वापरला त्याच्यामुळे ही पिल्ली चांगली आपल्याला आत्ता बघायला मिळते आणि हे एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं केलेलं जे शेळीपालन आहे ते आज आपण बघितलं आणि जे उत्तम माहिती दिली त्याबद्दल तुमचं आभार आहे. धन्यवाद.